सर्वांना नमस्कार. पोटातील बाळाच्या कथा आणि व्यथा आजच्या या चर्चासत्रात सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर नीता घाटे मॅडम यांना मार्गदर्शनपर 2 शब्द बोलायला आमंत्रित करते. मॅडम ह्या सध्या सोलापूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत व ही जबाबदारी त्या अतिशय यशस्वीरित्या पाडत आहेत. मार्कंडेय सहकारी रुग्णालयात त्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून अविरत सेवा देत आहेत. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन 2 शब्द सांगावेत. नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आहे खुले व्यासपीठ पोटातील बाळाच्या कथा आणि व्यथा. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी चेअरवर स्थानपन्न व्हावं. आत्ताच नुकतेच आलेले ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सर त्यांनी स्थानपन्न व्हावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा सर त्यांनी पण स्थानपन्न व्हावं. सोलापूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ मॅडम रोहिणी देशपांडे यांनी पण स्थानपन्न व्हावं. डॉक्टर मोनिका उमरदंड आमच्या कॉन्फरन्सच्या सेक्रेटरी त्यांनीही खुर्चीवर स्थानपन्न व्हावं. आमचे ट्रेझरर डॉक्टर चंद्रकांत जाधव यांनी पण चेअरवर स्थानपन्न व्हावं. IMA प्रेसिडेंट डॉक्टर किरण सारडा मॅडम त्यांनाही विनंती करते की त्यांनी खुर्चीवर स्थानपन्न व्हावं. आमच्या ऑब्स्टेटिक गायनेक सोसायटीच्या सेक्रेटरी अमृता तिनेही स्टेजवर यावं. आणि या कार्यक्रमाच्या संयोजिका गौरी कहाते मॅडम यांनी स्थानपन्न व्हावं. आज आपण आईच्या उदरातील बाळाच्या कथा आणि व्यथा यासंबंधी चर्चा करणार आहोत. तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे तज्ज्ञ मार्गदर्शक देतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला एक कथा सांगावीशी वाटते की सुभद्रेच्या पोटातील अभिमन्यू हा श्रीकृष्ण गोष्ट सांगत असताना सुभद्रा झोपली पण तो हुंकार देत होता. ही गोष्ट सगळ्यांना माहीतच असेल. चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ही गोष्ट श्रीकृष्णाने पूर्ण जर का सांगितली असती तर अभिमन्यूने पूर्ण चक्रव्यूह भेदला असता आणि इतिहास वेगळा झाला असता असे मला वाटते. त्याचप्रमाणे पोटातील बाळही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला रिस्पॉन्स देत असतं किंवा त्यालासुद्धा काही प्रश्न असतात, त्याच्या आरोग्याविषयी काही समस्या असतात. त्या इतके दिवस आपण जाणून घेऊ शकलो नाहीत. पण आता फिटल मेडिसिनचे तज्ज्ञ डॉक्टर बाळाच्या तब्येतीचे प्रश्न गर्भापासूनच त्याला समजून घेऊन त्यावर उपाययोजना करतात. एवढं प्रगत आता फिटल मेडिसिन हे शास्त्र झालेलं आहे. या कॉन्फरन्सचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा याबद्दल अधिक माहिती देतील. मी आता मिलिंद शहा यांना मनोगत प्रकट करण्यासाठी बोलवते. ओव्हर टू यू सर. नमस्कार. आजच्या ह्या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे आणि सोलापुरातले सर्वात लाडके वकील ज्यांची ख्याती खरं तर आपल्या सोलापूरतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते माझे परममित्र ॲडव्होकेट मिलिंद थोबडे. या कॉन्फरन्सच्या व्हाईस चेअरमन डॉक्टर रोहिणी देशपांडे, डॉक्टर विद्या तिरणकरण, डॉक्टर राजीव दबडे थोड्याच वेळात जॉईन होतील. या कॉन्फरन्सच्या सेक्रेटरी डॉक्टर मोनिका उंबरदंड, सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर नीता घाटे, सेक्रेटरी डॉक्टर अमृता कुमठेकर, IMAच्या अध्यक्षा ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ पण आहेत डॉक्टर किरण सारडा, ट्रेझरर म्हणजे कोषाध्यक्ष महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर चंद्रकांत जाधव आणि आपल्याला सगळ्यांना बोलतं करणारी
बोलकी व्यक्ती डॉक्टर गौरी कहाते आणि उपस्थित सर्व डॉक्टर, नॉन डॉक्टर, श्रोते वृंद आणि IMAचे सगळे बाकीचे पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, प्रेग्नन्सीची जेव्हा न्यूज कळते त्यावेळेस सगळ्या कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि मग तो आनंद 9 महिन्यापर्यंत टिकून राहणं हे खूप गरजेचं असतं. पण प्रवास एवढा सोपा नसतो, कारण शेवटी या 9 महिन्यामध्ये चिकार उलता पालत होते आणि मग वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं त्या सगळ्या प्रवासाचं नीट अवलोकन एखादा स्त्रीरोग तज्ज्ञ करत असतो. अगदी सुरुवातीला प्रेग्नन्सी कन्फर्म केल्यापासनं ते बाळ बाहेर येईपर्यंत, ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये टेक होम बेबी असं म्हणतो, की टेक होम बेबी रेट हॅज टू बी गुड, तो चांगला असणं खूप गरजेचं असतं. आणि मग ह्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या तपासण्या करायच्या असतात आणि ह्या सगळ्या तपासण्या करत असताना खूप संमिश्र अशी कुटुंबियांची भावना असते. स्पेशली घरातल्या आजी मंडळींचं नेहमी अगदी ठासून म्हणणं असतं, डॉक्टर आमच्या वेळेस सगळं हे कुठं होतं, आम्ही 5व्या-6व्या महिन्यात दवाखान्यात जायचो आणि छान आम्हाला मुलं व्हायची. मग मी त्यांना नेहमी सांगायचो की हो पण तुमच्यापैकी तुम्हालाच सांगा किती मुलं झाली, तर तुम्हाला माझी 5 बाळंतपणं झाली, मग आता किती आहेत मुलं तुम्हाला, तर 3च आहेत, 2 नाही आहेत. मग गेली कुठे ही 2 मुलं. मग असंच करता करता ते कुणीतरी आजोबा म्हणायचे की हो माझी पहिली बायको बाळंतपणामध्ये गेली, दुसरी बायको असं झालं. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर शास्त्राने जी प्रगती केली आहे ती सगळ्या स्त्रियांपर्यंत पोचणं खूप गरजेचं असतं. स्पेशली तळागाळातल्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली तर अगदी सुदृढ अशी संतती निर्माण व्हायला खूप मोठी मोलाची मदत होते. आणि हाच उद्देश मनी ठेवून खरं तर फॉक्सी म्हणजे फेडरेशन ऑफ ऑल गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये आम्ही 45,000 स्त्रीरोग तज्ज्ञ एका बॅनरखाली काम करतो. ते डॉक्टर जयदीप टंग आणि डॉक्टर माधुरी यांनी आम्हाला एक कॉन्फरन्स त्यावेळेस ऑफर केली होती आणि मग कुठली थीम पकडावी हे करता करता माझ्या लक्षात आलं की फिटस ॲज अ पेशंट, ह्या बाळाचं सगळं जे आपण करतो ते लोकांपर्यंत आपण नक्की पोचूयात आणि मग त्यांच्या मनातल्या शंका पण आपण दूर करूयात. किंबहुना मगाशीच मी सगळ्या माझ्या मित्रांना सांगत होतो की काल जेव्हा आमची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस पत्रकारांनी इतके सुंदर प्रश्न विचारले की आमच्या लक्षात आलं येस त्यांच्या मनामध्ये अजून चिक्कार असेच प्रश्न असतील आणि त्यांना सगळ्यांनाच मी खरं तर आज आमंत्रित केलं आहे, तुम्ही या हॉलमध्ये जिथं आम्ही सगळे म्हणून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तर हा एक वेगळा उद्देश मनी ठेवून आम्ही ह्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत ते सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, डॉक्टर नीता, डॉक्टर अमृता, डॉक्टर चंद्रकांत, डॉक्टर ललिता यांनी हा विषय उचलून धरला. कारण शेवटी कॉन्फरन्स ऑर्गनाईज करणं हे साधं काम नसतं, इट इज द टफेस्ट जॉब. कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टींचं त्याच्यामध्ये आम्हाला हे करावं लागतं, त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात आणि हे सगळं करता करता मला असं नेहमी वाटलं की हे डॉक्टरांपर्यंत मर्यादित असणं उपयोगाचं नाही आहे. ज्यांच्याबरोबर मी ॲक्च्युली ज्यांच्यावर काम करतो त्या लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे, म्हणून ह्या वेगळ्या चर्चासत्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे. बरं, हा चर्चासत्र जरी तुम्हाला ऑडियन्ससमोरचं कमी असेल तरी हा यूट्यूब आणि फेसबुकवर आम्ही अपलोड करणार आहोत. त्यामुळे जे काही आम्ही इथं बोलू हे सगळं तुम्हाला पुन्हा पण ऐकायला मिळेल. जे लोक ह्या बाहेर जो प्रोग्राम चालला आहे त्याच्यामुळं इथं पोहोचू शकले नाहीत त्यांनासुद्धा डेफिनेटली ह्याचा फायदा नक्की घेता येणार आहे. त्यामुळं आता जास्त लांबड न लावता मी पुढची सूत्र आमच्या सेक्रेटरी डॉक्टर अमृता यांच्याकडे सुपूर्द करतो. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही बाहेर खरं तर रहदारीला अडथळा असूनही इथं सगळेजण आलेला आहात आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, ह्याचा आम्हाला खूप मनापासून अप्रूप आहे. धन्यवाद सर. आता आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. हे चर्चासत्राचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी डॉक्टर गौरी कहाते मॅडम यांना दीप प्रज्वलनासाठी मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे.
सर्वांना मनापासून धन्यवाद. चर्चासत्राच्या सूत्रसंचालनासाठी मी डॉक्टर गौरी कहाते मॅडम यांना आमंत्रित करू इच्छिते. डॉक्टर गौरी कहाते मॅडम या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असून त्या उत्तम लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. तर मी मॅडमना विनंती करते की त्यांनी चर्चासत्राला सुरुवात करावी आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट थोपडे सर यांचा परिचय त्यांनी करावा. धन्यवाद. सर्वप्रथम आजचे आपले प्रमुख मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद थोपडे सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. सर सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ व नामांकित कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोपडे सर हे सर्वांना सुपरिचित आहेतच. 1983मध्ये ILSमधून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. 2005, 2011 आणि 19मध्ये बार असोसिएशनचे अध्यक्षपद सरांनी भूषवलं. त्यांनी बार काउन्सिलच्या माध्यमातून वकील व त्यांच्या कुटुंबियांकरता विमा योजना, नवोदित वकिलांना कायदेविषयक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, वकिलांना न्यायाधीश घेण्याकरता प्रशिक्षण, अद्ययावत कायद्यांची माहिती करून देणारे सॉफ्टवेअर अगदी सवलतीच्या दरात सरांनी उपलब्ध करून दिले. तसेच वकिलांच्या वारसांना आर्थिक सहाय्य करणे अशा कल्याणकारी योजना सरांनी राबवल्या. कैलाससाहेब काकासाहेब थोपडे या फाउंडेशनची स्थापना सरांनी करून त्यामार्फत ज्येष्ठ विधिज्ञ समाजसेवा पुरस्कार देणे, नवोदित वकिलांना मोफत कायद्याची पुस्तकं देणे, यूट्यूब चॅनलद्वारे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय दैनंदिन नवनवीन निकालांची अद्ययावत माहिती आणि विश्लेषण देणे असे अनेक उपक्रम सरांनी राबवले. या बाबतीत त्यांचं जे योगदान आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यामुळे बार काउन्सिल महाराष्ट्र व गोवा हे अध्यक्षपद त्यांनी 2दा भूषवलं. मेडिको लिगल, कॉर्पोरेट्स, क्रिमिनल तसेच कन्झ्युमर डिस्प्यूट्स, लिटिगेशन अशा अनेक कायद्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आज ते आपल्याला या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले आहेत. मी अखिल भारतीय स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना आणि सोलापूर संघटना यांच्या वतीने सरांचे हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. आता आपण परिसंवादाला सुरुवात करूया. खरं तर जेव्हा मातृत्वाचा अनुभव येतो हा खरोखरच वात्सल्याचा, प्रेमाचा असा अनुभव असतो आणि गर्भस्थ बालक आणि माता यांचा एकसंध दृष्टीनं विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच आजचं हे विचारमंथन आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या परिसंवादातून मिळतील. हे सर्व तज्ज्ञ आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच. जास्त वेळ न दवडता आपण परिसंवादाला सुरुवात करूया. डॉक्टर मिलिंद शाह सरांनी आता नुकतंच या कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे, त्याचा उद्देश आहे, याविषयी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर आता मुख्य प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न मी सरांनाच विचारते की गर्भधारणा झाल्या पेशंट आपल्याकडे येतो तर पहिल्या 3 महिन्यात त्यासाठी कोणत्या तपासण्या कराव्या लागतात आणि त्याच अनुषंगाने बऱ्याचदा NT स्कॅन हे सुद्धा ॲडव्हाइस केलं जातं, तर त्याचा कालावधी काय हे सांगा. अगदी हा उत्कृष्ट प्रश्न आहे. कारण बऱ्याच घरातल्या ज्या सासवा असतात त्यांचं म्हणणं असं असतं की 3 महिने जाऊ देत मग आपण डॉक्टरांकडे जाऊयात. पण खरं तर ही अत्यंत मोठी गैरसमजूत लोकांच्या मनामध्ये आहे. कारण ही गर्भावस्था कित्येक वेळा गर्भाच्या पिशवीत असतेच असं नव्हे, कधी कधी नळीमध्ये सुद्धा असू शकते. त्याला गर्भनलिकाच आपण म्हणतो. आणि त्याचं डायग्नोसिस, त्याचं निदान जर पेशंट लवकर आमच्याकडे आली तर खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि त्याची उपाययोजनासुद्धा बऱ्याच वेळा कुठलंही ऑपरेशन न करता येते. त्यामुळं पेशंटने एकदा प्रेग्नन्सी कन्फर्म करायसाठी दवाखान्यात पाऊल ठेवलं की आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ तिची प्रेग्नन्सी टेस्ट करून सोनोग्राफीद्वारा ती प्रेग्नन्सी गर्भाच्या पिशवीतच आहे याची खातरजमा करतो. आणि त्यानंतर मग हा गर्भ नीट वाढतोय का ह्याच्यावर आम्ही वारंवार लक्ष ठेवतो. आता असं करता करता टप्पा येतो साधारण 11.5 आठवड्यांचा. 11.5 ते 13.5 आठवड्यामध्ये हल्ली काही विशिष्ट अशा सिग्नल्सद्वारे हे बाळ मतिमंद तर होणार नाही ना, त्याच्यामध्ये काही जनुकीय दोष तर नसणार आहेत ना, हे कळण्यासाठी काही टेस्ट उपलब्ध आहेत, ज्या सोनोग्राफीद्वारे सुद्धा आम्हाला नीटपणे पाहता येतात. ज्याच्यामध्ये बाळाच्या मानेच्या मागच्या बाजूला जो एक स्तर असतो त्याची जी विड्थ असते, रुंदी असते, त्याला आम्ही न्यूकल थिकनेस म्हणतो, तो किती आहे तो आम्ही बघतो आणि तो आम्ही मोजून ठेवतो. तो 3 मिलीमीटरपर्यंत असावा असं एक साधारण संकेत आहे.
पण केवळ गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही, बाकीची बाळाची रचना कशी आहे हे पण आम्ही बघतो. त्याचे हात पाय, त्याचे बाकीचे अवयव त्यावेळेस कसे आहेत हे सगळं बघितलं जातं. त्याशिवाय त्यातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचाही अभ्यास म्हणजे डक्टस वेनोसस आणि बाकीचे काही वेसल्स आम्ही बघून त्यात काही दोष असतील तर लगेच त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर बाकीच्या काही टेस्ट आधारित असतात त्या करतो. आणि हे करता करता त्याचबरोबर त्या स्त्रीचं एक ब्लड सॅम्पल घेऊन ते ब्लड सॅम्पल त्याच्यामध्ये काही मार्कर्स असतात, ते मार्कर्स बरोबर आहेत का आम्ही पाहतो. हल्ली शास्त्र एवढं मोठं आणि प्रगत झालेलं आहे की आपण नेहमी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदो करतो, पण हे सगळं एका सॉफ्टवेअरमध्ये जर आपण एकत्रपणे ठेवलं म्हणजे त्या पेशंटची तिचं एज किंवा तिचं इथनिसिटी, ज्याच्यामध्ये तिचं कुठल्या समाजातनं ती आहे, हे एनटीची थिकनेस किती आहे, हे सेरम मार्कर्स, तिची बर्थ डेट, ह्या सगळ्या गोष्टी जर एका सॉफ्टवेअरमध्ये घातल्या तर ह्या मुलीला हे होणारे बाळ आहे ते काही डाऊन सिंड्रोमसारखं मतिमंद व्हायची किती शक्यता आहे ह्याची एक चाचणी केली जाते. अर्थात ही चाचणी आहे हे मात्र अगदी नीट लक्षात ठेवायचं असतं. हा काही 100% असं हे निदान नसतं, कारण पुढच्या मग काही कन्फर्मेटिव्ह टेस्ट आम्हाला करायचे असतात. आणि ह्या टेस्ट करण्यासाठी खरं तर पूर्वीच्या काळी आपल्याला पुण्या मुंबईला धाव घ्यावी लागायची, पण आता सगळ्या लॅबोरेटरीज आपल्या डोअर स्टेपला आपल्या दाराशी आलेल्या आहेत, त्यामुळं ह्या सगळ्या टेस्ट करणं अगदी लिहिले अशक्य झालं आहे. शिवाय सोनोग्राफीमध्ये जी सगळी प्रगती निर्माण झाली त्यामुळं अगदी बारीक बारीक अवयवसुद्धा आम्ही बारकाईने बघू शकतो आणि त्याप्रमाणे पुढच्या सगळ्या टेस्टना आम्ही सुरुवात करतो. त्याचबरोबर रुटीन ज्या ब्लड टेस्ट असतात त्याही लगेचच आम्ही केलेल्या असतात. आणि अगदी महत्त्वाची टेस्ट जी पूर्वीच्या काळी खूप प्रचलित नव्हती पण आता खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे थायरॉईडची टेस्ट. कारण जर त्या स्त्रीला हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईडची कमतरता असेल तर परत बाळ मतिमंद व्हायची शक्यता असते, कारण पहिल्या 3 महिन्यात हे बाळ आईच्या थायरॉक्झिनवरच अवलंबून असतं. आणि ग्लुकोजची टेस्ट, ग्लुकोज चॅलेंज टेस्ट करण्यात हल्ली खूप आपण पाहतो की एखाद्या मुलीला गर्भावस्थेमध्ये तिला मधुमेह झाला आहे असं म्हणतो, त्याला GDM असं आम्ही म्हणतो, म्हणजे गर्भावस्थेत होणारा हा मधुमेह असतो. त्याची एक परत स्क्रीनिंग टेस्ट असते, त्याला ग्लुकोज चॅलेंज टेस्ट. ह्या सगळ्या टेस्ट ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये केल्या की बऱ्याच अंशी आम्हाला रिलीफ मिळतो. येस, शी इज प्रोग्रेसिंग व्हेरी वेल. आणि मग त्याप्रमाणे पुढची उपाययोजना सुरू होते. थँक्यू सर. खरंच हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण एखादी वस्तू बाजारात जेव्हा खरेदी करायला जातो त्यावेळेला किती चोखंदळपणे त्या गोष्टीची आपण पडताळणी घेतो. इथं तर आपण एक नवीन जीव जन्माला घालतोय, त्यामुळे साहजिकच पहिल्या 3 महिन्यांपासूनच ही सगळी मशागत करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता माझं बरोबर हिमोग्लोबिन ब्लड ग्रुप ज्या टेस्ट मी खरं तर इतक्या रुटीन म्हणून सांगितलं पण ते महत्त्वाचे आहेत की तिचं रक्ताचं प्रमाण योग्य असणं, ब्लड ग्रुप कुठला आहे, कुठले संसर्ग तिला नाही आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींची पण पडताळणी त्या टेस्टमध्ये केली जाते. माझा हा दुसरा प्रश्न मी देशपांडे मॅडमना विचारू इच्छिते की मॅडम, नात्यात जर का लग्न केलं तर काही गर्भावर विशेष परिणाम होतात का, किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणा, त्यानंतर थॅलेसेमिया, हिमोफिलियासारखे जे आजार आहेत, काही सायकॅट्रिक्स, कंजेनायटल ॲनॉमली या कॉमन असतात का? नमस्कार. तर हा खूप कॉमन प्रश्न आहे की आम्ही विचारतो की तुमचं नात्यामध्ये लग्न झालं आहे का. आणि आपल्या समाजामध्ये बऱ्याच म्हणजे विशेषतः पूर्व भागामध्ये आम्हाला असं आढळतं की हे कोसॅन्ग्विनस मॅरेज म्हणजे नात्यामध्ये म्हणजे आत्याच्या मुलाला, मामाच्या मुलाला किंवा मामाला अशा प्रकाराने म्हणजे त्यांचे विवाह झालेले असतात. तर आनुवंशिकता हे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की दोन्हीकडनं येणारे जे गुणसूत्र आहेत ते एकत्र आल्यामुळे काही दोष जे आहेत त्याच्यामध्ये ते प्रगट होतात. आणि एस्पेशली हे जे होणारे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा काही आणखीन विशेष गोष्टी ज्या आहेत की मी सांगू शकते की काही हाडांचे काही आजार असतात ते सुद्धा असे अनुवंशिकतेमुळेच आलेले असतात. तर हे जाणून घेण्यासाठी किंवा SMA म्हणून तुम्ही ऐकलं असेल, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी, हा पण रोग बऱ्याच ठिकाणी असा आढळतो की ज्याच्यामध्ये बाळ जन्माला येतं आणि त्याच्यानंतर त्याचे मसल्स हळूहळू वीक होतात आणि अतिशय त्यांना व्यंग येतं, फिजिकल अँड मेंटल. तर ही जी अशी बालकं जन्माला येतात हे जर टाळायचं असेल तर अशा प्रकारचे विवाहसुद्धा शक्यतो व्हायला नाही पाहिजेत. आणि ऑलरेडी जर झालेले असतील
तर त्यांच्यासाठी एक जेनेटिक टेस्ट आता उपलब्ध आहे, त्याला म्हणतात कपल कॅरियर टेस्ट. म्हणजे कपलची म्हणजे दोघांची एक गुणसूत्रांची चाचणी होते की त्याच्यामध्ये काही विशेष जेनेटिक प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला कळून येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं SMAचं उदाहरण, तर अतिशय डिव्हॅस्टेटिंग डिझीज आहे. तर हे त्याच्यातले जीन्स कळून येतात आणि हे दोघांच्याकडे हे जीन्स जर शेअर झालेले असतील तर, आणि ते नात्यामध्ये लग्नामध्ये जेव्हा झालेलं असतं नात्यामध्ये लग्न, त्यांच्यामध्ये हे विशेषतः असं आढळून येतं. तर हे जे आहे हे आपल्याला आधीच कळतं आणि ते कळाल्यामुळे आम्ही काही चाचण्या ज्या आहेत तो बाळ म्हणजे आईच्या उदरामध्येच असतानाच काही चाचण्या करू शकतो, की जसं की गर्भजल तपासणी करणे किंवा प्लासेंटा म्हणजे वार जी असते तिथला थोडा तुकडा काढून बघणे, आणि ह्याचं निदान जे आहे ते पॉसिबल आहे. आणि हे प्रायमरी ग्रॅव्हिड म्हणजे फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी ज्यांच्यामध्ये होणार आहे त्यांच्यामध्ये पण हे निदान होतं. कित्येक वेळेला अनुवंशिक जे रोग आहेत त्याची चाचणी आम्ही कधी करतो की पहिल्यांदा काहीतरी रोग त्यांना झालेला असतो बाळांना, आणि मग दुसऱ्यांदा ते येतात, मग आम्ही हे सगळं चालू करतो. तर हे जर टाळायचं असेल तर आपल्याला कपल कॅरियर टेस्टिंग, जर समजा नात्यामध्ये लग्न झालेलं असेल तर अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आम्ही उपदेश म्हणजे हे देऊ शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो की हे तुम्ही अशा गोष्टी करून घ्या. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्याला खर्च येतो बऱ्यापैकी. जवळजवळ कपल कॅरियर टेस्टिंगमध्ये जे कॉमन जेनेटिक डिसीजेस आहेत त्याच्यासाठी 25,000 ते 35,000 पर्यंत खर्च येऊ शकतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर बेटर टू हॅव मॅरेजेस की ते अगदी नात्यामधले जवळचे जे आहेत त्यांच्यामध्ये टाळलेलं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणून तर प्रसूतीपूर्व आणि विवाहपूर्व समुपदेशन आम्ही वारंवार पेशंटना सांगतो की हे करणं अतिशय गरजेचं आहे. याचंच कंटिन्युएशन म्हणून एक गर्भजल चाचणी, मी डॉक्टर जाधव सरांना हा प्रश्न विचारू इच्छिते की गर्भजल चाचणी कधी करावी आणि का करावी? अभ्रकामध्ये आपल्याला दोष आढळतो. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बाळाच्या मानेवरची जाडी तपासतो, त्याला आम्ही NT स्कॅन म्हणतो, आणि आईच्या रक्ताची एक तपासणी करतो. त्यामध्ये 2 मार्कर असतात, त्याला डबल मार्कर टेस्ट म्हणतात. ते आपल्याला 3 सिंड्रोम असतात, एक डाऊन, पटाऊ आणि एडवर्ड. हे 3 क्रोमोसोमल जे आजार आहेत ते सगळ्यात कॉमन आहेत. 95 ते 98% बाळांमध्ये मतिमंदता येण्यासाठी हे आजार कारणीभूत असतात. मग अशा वेळेस जर हे आजारांची जर हायरिस्क आलं, म्हणजे हायरिस्क झोनमध्ये आलं, ह्यांचा चाचण्यांचा रिझल्ट जर हायरिस्क झोनमध्ये आला तर मग आपल्याला खूपदा गर्भजल परीक्षा करावी लागते. साधारण आपण NT आणि डबल मार्कर ही टेस्ट 11 ते 13 आठवड्याच्या मध्ये करतो, आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मग आपण पेशंटला गर्भजल परीक्षेचं सल्ला देतो. थँक्यू सर. पुढचा प्रश्न मी घाटे मॅडमना विचारू इच्छिते की आईचा रक्तगट, सध्याचं गटाचं राजकारण वेगळं आहे पण या गटाचंही असतं राजकारण, त्यामुळं आईचा रक्तगट जर का निगेटिव्ह असेल तर म्हणजे नातेवाईकांचेही खूप प्रश्न असतात की जन्माला येणाऱ्या बाळ आणि त्याचा काही गर्भावर परिणाम होतो का? आईचा रक्तगट समजा निगेटिव्ह असेल तर पहिल्यांदा लग्न झाल्यावर किंवा लग्न करतानाच पार्टनरचा म्हणजे नवऱ्याचा रक्तगट बघणं आवश्यक आहे की त्याचा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की आमचा ब्लड ग्रुप 1 आहे, O पॉझिटिव्ह आहे, आम्ही लग्न करू का? तर रक्तगट एक O पॉझिटिव्ह किंवा A पॉझिटिव्ह असल्याने फरक पडत नाही, पण आईचा रक्तगट समजा निगेटिव्ह असला आणि जन्मलेल्या पोटातल्या बाळाचा रक्तगट जर का पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये तसा काही फरक पडत नाही, पण दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये NTD जर का आईला नाही दिलेलं असलं तर आईच्या रक्तातल्या सेल्स बाळामध्ये जाऊन परत त्याच्यात RH आयसोइम्युनायझेशन म्हणजे बाळाचं रक्त चं हिमोलायसिस होतं आणि बाळाचं ॲनिमिया म्हणजे बाळाचं रक्त कमी होणं, बाळाला कावीळ होणं असे आजार होतात. पण त्या सक्सेसिव्ह प्रेग्नन्सीमध्ये ते आजार जास्त होतात. म्हणजे दुसरं बाळ एफेक्ट होतं, त्याच्यापेक्षा तिसरं होतं, त्याच्यापेक्षा चौथं बाळ जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळं आईचा रक्तगट जर का निगेटिव्ह असेल तर 28व्या आठवड्यात IDCT म्हणून एक टेस्ट असते की बघायचं की बाळाला कितपत
धोका आहे ते. आणि ती जर का निगेटिव्ह असेल तर डिलेवरी झाल्यानंतर NTD हे इंजेक्शन देतात की ज्या योगे पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पण सुखरूप बाळ जन्माला यावं. त्यामुळे रक्तगट निगेटिव्ह असेल तर आईने विशेष काळजी घेणं आणि बाळ अफेक्टेड आहे का नाही हे स्त्रीरोग तज्ज्ञांनी हुडकून त्या बाळाला ट्रीटमेंट करणं. आणि बाळ अफेक्टेड असेल तर बऱ्याच प्रोसिजर आता आहेत की त्या बाळाला आपण ट्रीटमेंट करू शकतो. थँक्यू मॅडम, फारच छान माहिती सांगितली. मी सारडा मॅडमना एक प्रश्न विचारू इच्छिते की आईला जर का मधुमेह किंवा ब्लड प्रेशर असेल तर त्याचा गर्भावर काय परिणाम होतो? आपण पाहतो की सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये डायबिटीस आणि हायपरटेन्शन म्हणजे शुगर आणि BP हे फार कॉमन झालेले आजार आहेत. सर्वसाधारण जनतेमध्ये जसे हे आजार असतात तसेच स्त्रियांमध्ये सुद्धा असतात आणि खूप लवकर लहान वयात हे व्हायला लागलेले आहेत. ताणतणावाच्या या जीवनशैलीमुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे हे आजार आपल्याला माता म्हणजे स्त्री जेव्हा प्रेग्नंट राहणार आहे त्याच्या अगोदरच हे व्हायला लागलेले आहेत. आणि निश्चितच याचा परिणाम बाळावर पण होतो आणि म्हणजे या बाळाच्या प्रेग्नन्सीचा पण इफेक्ट आईवर होत असतो. तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा आता हे डायबिटीस पेशंट असलेली ती स्त्री आहे तर तिने सगळ्यात अगोदर आपलं अगदी रेग्युलर ब्लड शुगर लेवल चेक केलं पाहिजे. ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन नावाची जी टेस्ट असते ती पण रेग्युलर अंतराने करून घ्यायला पाहिजे. आणि गरोदरपणामध्ये जर का डायबिटीसच्या गोळ्या चालू असतील तर आपल्याला त्या कित्येक वेळेस त्या गोळ्या शिफ्ट चेंज इंजेक्शनवर इन्शुलिनच्या इंजेक्शनवर करून घ्याव्या लागतात. आजकाल आपण मेटफॉर्मिनसारख्या काही औषधं आहेत जी प्रेग्नन्सीतही चालू ठेवतो आहेत, पण पूर्वीच्या याच्यानुसार कधी कधी इंजेक्शनवरही शिफ्ट व्हावं लागतं. बाळावर याचा होणारा एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे बाळाचं वजन जास्त असतं आणि मोठं बाळ असल्यामुळे मग त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन, नॉर्मल डिलेवरीच्या वेळेस होणाऱ्या अडचणी किंवा मग त्याची शुगर कमी होणं, अशा आपण बाळाकडे अशा प्रकारे थोडंसं काळजीपूर्वक निओनोटॉलॉजिस्ट म्हणजे बाळांच्या डॉक्टरांकडे आपण ते हँडओव्हर करताना या सगळ्या गोष्टी सांगून आपण हे करायला पाहिजे. आणि ब्लड प्रेशर जर का पेशंटचं वाढलं असेल, ब्लड प्रेशर जर का आईचं वाढलेलं असेल, आपल्याला खरं तर ना एक खूप सुंदर टेस्ट असते जी 3ऱ्या महिन्यातच आपण सांगू शकतो की या आईला म्हणजे या स्त्रीचं ब्लड प्रेशर साधारणपणे 5 महिन्याच्या नंतर ब्लड प्रेशर वाढायला सुरू होतं. मग हे आपल्याला प्रेडिक्ट करता येतं, सांगता येतं. आणि जर का आपण काही काळजी घेतली तर आपल्याला बऱ्याच अंशी हे टाळतासुद्धा येतं. मग आता परिणाम काय होतो, तर परिणाम असा आहे की कित्येकदा वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे बाळाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या थोड्याशा नॅरो होतात आणि त्यामुळे बाळाकडे जाणारे रक्त कमी झाल्यामुळे बाळाचं वजन कमी होतं आणि बाळाची जी संपूर्ण वाढ आहे ती कमी होते. मग कधी कधी कमी वजनाचं बाळ जन्माला येतं आणि आपल्याला मग ते कमी वजनाच्या बाळाचे सगळे जे काळजी घ्यावी लागते NICUमध्ये ठेवून, त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काळजी घ्यायला लागते. बरोबर आहे. मी पुढचा प्रश्न डॉक्टर अमृता कुमठेकरांना विचारते की बाळामध्ये काही व्यंग आहे का नाही यासाठी सुद्धा एक सोनोग्राफी करावी लागते, तर त्या सोनोग्राफीचा कालावधी काय आणि ती का करायची? बाळामध्ये काही व्यंग आहे की नाही हे जाणण्यासाठी ॲनोमली स्कॅन नावाची एक महत्त्वाची सोनोग्राफी असते. शक्यतो ही सोनोग्राफीचा कालावधी हा 18 ते 24 आठवडे हा असतो. याची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान बाळाचे सर्व अवयव अतिशय स्पष्टपणे दिसतात आणि ते 90 ते 95% अवयव या दरम्यान तयारही झालेले असतात. खूप आधी जर आपण सोनोग्राफी केली तर बाळाचे काही अवयव पूर्णपणे तयार झालेले नसतात आणि साधारण 24 आठवड्यानंतर जेव्हा बाळाची वाढ जास्त होते तेव्हा बाळाचे काही अवयव आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन 18 ते 24 आठवड्यामध्ये ॲनोमली स्कॅन करावा अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. थँक्यू. आता बऱ्याचदा HIV पॉझिटिव्ह किंवा हिपॅटायटिस B पॉझिटिव्ह असेही पेशंट्स येत असतात आणि त्यांनाही वेगळ्या प्रकारे ट्रीट करावं लागतं.
तर अशा ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय हवा आणि त्याचा गर्भावर काय परिणाम होतो, हा प्रश्न मी डॉक्टर मोनिका उंबरदण यांना विचारू इच्छिते. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की HIV आणि हेपेटायटिस बी हे दोन्ही जंतू जे आहे ह्यांचा संसर्ग कसं होतो. तर दूषित सुई, दूषित रक्त संबंध ठेवल्यानंतर आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटातल्या बाळाला आईकडून होणारा संसर्ग जे असतो, ज्याला आम्ही वर्टिकल ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. साधारणतः भारतामध्ये HIV प्रदूषित मातांचं जे पर्सेंटेज आहे ते 1 ते 1.5% आहे आणि कावीळचं 1.5 ते 2% आसपास भारतामधील गरोदर बायकांमध्ये होणारा कावीळ किंवा HIVची जी प्रिव्हेलन्स आहे ते आहे. आता मेडिकल दृष्टीने जे येणारे नवीन ड्रग्ज आहेत जे HIV मध्ये वापरलं जातं, ते ड्रग्ज जर आईला पहिल्यापासून HIV आहे, तिला पहिल्यापासून माहिती आहे आणि त्या औषधावर ती आहे आणि ती प्रेग्नेंट होती आहे, तर होणारा संसर्ग बऱ्याचपैकी आपल्याला टाळता येतो. पण बऱ्याच बायका आपल्याकडे आल्यानंतर प्रेग्नेंट असताना जेव्हा आपण रुटीन टेस्ट करतो, मग आपल्याला कळतं की ते HIV दूषित आहे किंवा हेपेटायटिस बी आहे. तर त्यांच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल प्रिव्हेलन्स म्हणजे CD4 काउंट किती आहे, त्यांचं व्हायरल लोड किंवा आत्ता त्यांच्या शरीरामध्ये HIVचं जंतूचं प्रमाणचं लोड किती आहे हे बघून त्यांना काही स्पेसिफिक औषधं चालू केली जाते, जे त्यांना पूर्ण 9 महिने संपेपर्यंत बाळासाठी घ्यायची आहे आणि त्याच्या पुढचं पूर्ण आयुष्य त्यांच्या स्वतःसाठी घ्यायची आहे. कारण फक्त बाळाला जन्म देणं हे एवढंच आईचं हक्क नाही आहे, पण ते बाळासाठी आपण पण त्या बाळाची काळजी घेण्यासाठी जगावं म्हणून पण त्या मातेने ते ARTचे गोळ्या आयुष्यभर खावं लागतात. जन्म झाल्यानंतर आपण म्हणतो आईने जेव्हा बाळाला दूध पाजवतं, आई जर ART घेत असेल तर होणारा दुधामधून HIVचं संसर्ग 1% पण कमी असतो आणि स्तनपान हे अमृतसारखं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक प्रेग्नेंट पेशंटला वेदर HIV आहे किंवा कावीळ आहे, आपण त्यांना ब्रेस्ट फिडिंगचंच ॲडवाईस देतो. त्याच्यासोबत बाळालाही पहिले 1.5 महिन्यामध्ये ARTचं नेव्हिरॅपिन म्हणून औषध दिलं जातं, जे बाळाचं वजनाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं जातं आणि मिनिमम 1.5 महिन्यापर्यंत ते बाळासाठी पण चालू ठेवलं जातं, म्हणजे होणारा जे दुधामधून संसर्ग आहे तेही आपल्याला कमी करता येतो. त्यापश्चात बाळाची 6 आठवडे, 6 महिने आणि 1.5 वर्षानंतर बाळाची HIVची तपासणी होते. ही 3 तपासणी जर आपण निगेटिव्ह असेल तर आपण हे समजतो की आईकडून होणारा जे संसर्ग होतं ते पूर्णपणे आपल्याला टाळता आलं. जे पेशंट्स आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये आढळतात त्यांच्यासाठी आपल्याला औषधं थोडी जास्त द्यावं लागते, त्यांना होणारी काळजी आपल्याला जास्त द्यावं लागते, आहार तेवढं चांगलं द्यावा लागतो, कारण HIVमध्ये इम्युनिटी पण तेवढीच कमी असते. आपण कावीळ जर बघितलं तर आपण हेपेटायटिस बी सरफेस अँटीजेन अशी टेस्ट केली जाते नॉर्मल पेशंट्समध्ये, जे आपण प्रेग्नेंट असताना जंतू आहे की नाही एवढं बघण्यासाठी. त्या जंतूवर अजून कुठलीही औषध आपल्याला नाही आहेत. जसं HIVसाठी गोळ्या मिळतात तसं हेपेटायटिस बीसाठी गोळ्या नाही आहेत. पण त्या पेशंट्सला ह्या काळामध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये तसं काही वेगळं पेशंटला त्रास होत नाही, पण पुढे आयुष्यामध्ये त्यांना लिव्हरचं सिरोसिस होणं आणि लिव्हरचे कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असते. पेशंटकडून बाळाला होणारा संसर्ग जर आपल्याला बघायचं असेल तर आपण 2 वेगळे टेस्ट करतो, ज्याला आम्ही कोर आणि एन्व्हलप अँटीजेन म्हणतो. म्हणजे पेशंट आत्ता सध्या किती इन्फेक्टिव्ह आहे आणि त्या हिशोबाने आपण बाळासाठी पुढची कुठली काळजी घ्यायची ते त्यांना समजून सांगू शकतो. ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान हे चालूच ठेवलं जातं, पण बाळाला जन्मल्यानंतर एक कावीळची लस दिली जाते आणि एक इम्युनोग्लोबुलिन म्हणून इंजेक्शन दिलेलं जातं. लस हे साधारणतः प्रतिबंधक शक्तीसाठी असते आणि जे इम्युनोग्लोबुलिनचं इंजेक्शन असतो हे आईकडून जे काही जंतू आलेले असतील त्यांचा नाश करण्यासाठी आपण पहिले 3 दिवसाच्या आत ते बाळाला ती लस पण देतो. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपल्याला हे पेशंट HIV किंवा हेपेटायटिस बी जंतूमध्ये दिसत आहे त्यांच्यासोबत पार्टनरची टेस्ट करणं ही तेवढंच गरजेचं आहे. कारण आपल्याला जसं माहिती आहे की संबंध ठेवल्यावर हे संसर्ग वाढतो, त्यामुळे जर नवऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्यांनाही गोळ्या चालू कराव्या लागतील आणि नेगेटिव्ह असेल
तर मग त्यांच्या हस्बंडला पण आपण लसीकरणचं ॲडवाईस देऊन पुढे त्यांनाही ते जंतू होऊ नये हे ॲडवाईस पण देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. छानच, कारण हा खरं एक सेपरेट टॉपिक होऊ शकतो, पण डॉक्टर मोनिकानी खूपच छान त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी सांगितलं. मी देशपांडे मॅडमना एक प्रश्न विचारू इच्छिते की सध्या मुलींचं विवाहाचं वय वाढत चाललं आहे असं नाही, पण परवा पेपरला अशी बातमी वाचली की मराठवाड्यात जवळजवळ 600 बालविवाहही झाले. म्हणजे हे दोन्ही एक्स्ट्रीम आहे. तर अशा मुलींमध्ये म्हणजे एका आफ्टर 35 इयर्स ऑफ एज म्हणजे 35 नंतरची होणारी गर्भधारणा आणि 18-19व्या वर्षी होणारी गर्भधारणा ह्या दोन्हीही घातकच आहेत. म्हणजे तसं बाळाच्या दृष्टीनं आणि आईच्या दृष्टीनं. तर त्याबद्दल थोडं विचार आपले. मातेचं वय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तू म्हणल्याप्रमाणे अगदी लहान वयामध्ये झाल्यानंतर वेगळे प्रश्न असतात, पण तसंच जर वय वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर जर प्रेग्नन्सी झाली तर काही विशेष गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे कधीकधी जेव्हा 35 नंतर जर वय असेल 35 to 42 हा जो तुम्ही स्पॅन पकडला तर त्याच्यामध्ये कित्येक स्त्रियांना ब्लड प्रेशर असतं, डायबेटीस असतो, कधीकधी जास्त स्थूलता असते आणि त्याबरोबरच असंही होतं की त्यांना त्यांनी जे प्रेग्नन्सी झालेली असते पण त्यांची मानसिक तयारी तेवढी कमी असते. म्हणजे कधीकधी त्यांना स्तनपान करायचं आहे, हे करायचं आहे, म्हणजे असं एक थोडे संभ्रम त्यांच्या मनामध्ये भरपूर असतात. तर अशा ज्या बायका असतात त्यांच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त डायबेटीसचं स्क्रीनिंग करतो, ब्लड प्रेशरचं करतो, त्यांची मेंटल प्रिपरेशन बघतो. तसंच काही 38+ ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक टेस्ट ज्या आहेत त्या जास्त बारकाईने केल्या जातात. जसं की पहिल्या 3 महिन्यामध्ये डॉक्टर मिलिंद शाहनी सांगितलं की NT स्कॅन आहे, डबल मार्कर टेस्ट आहे, किंवा आता नवीन एक टेस्ट निघाली की आईच्या डायरेक्ट रक्तामार्फत आपल्याला कळतं की बाळाला काही जेनेटिक दोष आहेत का. कारण की काही पेशी ज्या असतात बाळाच्या त्या आईच्या रक्तामध्ये आपल्याला मिळतात, त्याला सेल फ्री DNA म्हणतात, आणि ते DNA बाळाचं जे येतं त्या DNAची टेस्ट रक्तातनं होऊ शकते. म्हणजे काहीही प्रकारचे इन्व्हेजिव्ह टेस्ट न करता फक्त आईचं रक्त घेऊन बाळाच्या पेशी आपल्याला कळू शकतात की जेनेटिक प्रॉब्लेम जसं की डाऊन्स आहे का, काय अजून कुठले जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत का, हे एका फक्त 2 cc ब्लडमधनं आपल्याला कळू शकतं. तर त्याला NIPT टेस्ट म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनेटल टेस्टिंग हे अशी उपलब्ध आहे. तर अशा प्रकारच्या टेस्टसाठी आपल्याला त्यांना काही प्रबोधन करावं लागतं. आणि ह्या ज्या एल्डरली पेशंट्स असतात त्यांना प्रेग्नन्सीमध्ये आणि ॲज वेल ॲज डिलिव्हरीमध्ये पण काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा वयामार्फत करावाच लागतो. आणि त्याबरोबरच जसं आईचं वय वाढलेलं असतं तसं वडिलांचं वय पण वाढलेलं असतं. त्याच्यामुळे कधीकधी त्याच्यामध्ये डिफरन्स पण खूप असतो. आणि मग वडिलांना पण काही डायबेटीज असतो, हार्ट डिसीज असतो आणि असे काही, मग त्यांची जी कौटुंबिक जबाबदारी घ्यायची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढत्या वयामध्ये थोडीशी म्हणजे जास्त आपल्याला बारकाईने ते पण बघावं लागतं. तर अशा सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मी शहा सरां बोलायचं तुला. जेवढं वय जास्त तेवढं चान्सेस की तिला लॅक्टेशन फेलियर म्हणजे दूध पाजणं, दूध येणार नाही हे जास्त असतं. सेकंडली पोस्टपार्टम डिप्रेशन पण जास्त असतो. तर इमिजिएट डिलिव्हरी नंतरचे जे पहिले 6 आठवडे असतात त्याच्यामध्ये बाळाला स्तनपान करणं आणि आईची मेंटल स्टेटसची काळजी घेणं वाढत्या वयाला जास्त काळजीपूर्वक करावं लागतं. आणि मला वाटतं मानसिक तयारी ही खूप महत्त्वाची आहे. बालविवाहात सुद्धा कुपोषित माता खूप आहे त्यांचं प्रमाण. जेव्हा आपण खेड्यापाड्यात जातो आणि तिथं तर कोविड पिरियडमध्ये तर असंख्य बालविवाह झाले, त्या ठिकाणचे प्रश्न तर अगणित आहेत. हा फोरम आपल्याला कमी पडेल. मी पुढचा प्रश्न डॉक्टर मिलिंद शहा सरांना विचारते की मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे जुळी होणं किंवा तिळी होणं यामध्ये गर्भावर काय परिणाम होतात. परत हा एक खूप छान प्रश्न आहे, कारण आमच्याकडे काय होतं, खूप स्त्रियांना मुलं होत नाही म्हणून आमच्याकडे येत असतात. आणि अशा स्त्रियांमध्ये खरं तर मल्टिपल प्रेग्नन्सी व्हायचं प्रमाण जास्त असतं, कारण आम्ही त्यांची स्त्रीबीजांडांना चालना देऊन जास्त स्त्रीबीजं तयार करतो. आता गंमत काय होते, जेव्हा ट्विन प्रेग्नन्सी डिक्लेअर होते त्यावेळेस पेशंटची रिॲक्शन खूप मजेशीर असते. ते म्हणतात, अरे हो, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळेसारखा, आम्हाला खूप आनंद झाला आहे.
पण तुम्हाला खूप सांगायला गंमत वाटेल की स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आम्ही ते आमचं ते फेल्युअर म्हणतो, कारण आमचा एम असतो सिंगल टन प्रेग्नन्सी. वी डोंट वॉन्ट, आम्हाला नको असते मल्टिपल प्रेग्नन्सी, कारण मल्टिपल प्रेग्नन्सी ही नेहमी जुळी गर्भावस्था किंवा ती गर्भावस्था ही जोखमीची गर्भावस्था आहे असं आम्ही म्हणतो. मग ही जोखीम फक्त आईपुरतीच मर्यादित नसून बाळासाठी सुद्धा तितकीच असते. कारण कित्येक वेळा आपण सयामी ट्विन्सची चित्र तुम्ही बघितलेली असेल की चिटकलेली बाळं वगैरे, अशा त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. पण ती एक अशा काही त्यातल्या ज्या गुंतागुंती त्या असायची शक्यता अशा जुळ्या गर्भावस्थेमध्ये असते. गोष्ट वेळेवरच थांबत नाही. आपण म्हणतो ना 2 बाळ आहेत मग एकमेकाशी आत भांडत असतील का, भांडणं नाही, पण कधी कधी ट्विन टू ट्विन ट्रॅप म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये एका बाळाला रक्तप्रवाह जास्त जाणं, एका बाळाला रक्तप्रवाह कमी असणं, अशा काही गोष्टी व्हायची शक्यता असते. पण तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो मला की त्याच्यावर आता खूप प्रगती झाली, कारण सोनोग्राफीचं प्रगत झालेलं शास्त्र हे वेळीच डिटेक्ट करतं की हे सगळं घडतंय, आणि त्याची उपाययोजनासुद्धा सोनोग्राफीद्वारेच किंवा लेझरद्वारे आम्ही पोटामध्ये गर्भावस्था असतानाच करू शकतो. ही बाळं ॲबॉर्ट व्हायची, ही बाळं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी व्हायची, म्हणजे अकाली बाळंतपण व्हायची खूप मोठी शक्यता असते. आणि त्या गोष्टीचंही ॲक्च्युली आम्हाला अवलोकन सारखं करावं लागतं. मग त्या स्त्रीला रक्तदाब वाढणं किंवा डायबिटीस होणं ह्याची पण शक्यता खूप असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं नीट भान ठेवूनच खरं तर ती जुळी गर्भावस्था आम्हाला पार पाडावी लागते. पण अर्थात आता शास्त्रांनी केलेल्या सगळ्या प्रगतीमुळं अशासुद्धा मुलांचं छान अगदी त्याच्यामध्ये त्यांची वाढ होते किंवा ती बाळं चांगली जन्माला येतात. त्यामुळं जुळी गर्भावस्था ही जोखमीची अवस्था असं जर आपण ते कुटुंबावर बिंबवलं तर आमच्या असं लक्षात येतं की मग त्यांना कळतं त्याचं गांभीर्य, आणि मग ती गर्भावस्था ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात. थँक्यू सर. आता एक आपण प्रश्न मॅडमला विचारू, घाटे मॅडमना, की प्लासेंटा प्रिव्हिया म्हणून आमच्या या ठिकाणी म्हणजे स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ यामध्ये एक आहे कंडिशन की ज्यामध्ये वार जी बाळाची असते ती खालच्या बाजूला असते, तर अशामुळं गर्भावर बऱ्याचदा परिणाम होतो. तर तो काय परिणाम होतो हे मॅडम थोडक्यात सांगा. प्लासेंटा प्रिव्हिया ही खरं तर जोखमीची प्रसूती आहे. ह्याच्यामध्ये बाळाचं वार जे असतं म्हणजे रक्तपुरवठा करणारं, तर ते नॉर्मली कसं असतं की गर्भाशयाच्या पिशवीच्या वरच्या बाजूला ते चिकटलेलं असतं आणि तिथून बाळाला रक्तपुरवठा होत असतो. पण हे आता खालच्या बाजूला आहे म्हटल्यावर साधारण 6व्या-7व्या महिन्यापासून आईला रक्तस्राव चालू होतो. ज्या बायकांनी आधीच सोनोग्राफी केलेली आहे पहिल्या 3 महिन्यात आणि ॲनॉमली स्कॅनमध्ये, तेव्हा ते सोनोग्राफीचे डॉक्टर आम्ही सांगतो की बाळाचं वार साधारण नॉर्मल ठिकाणी आहे का खालच्या बाजूला आहे का मार्जिनल प्लासेंटा प्रिव्हिया आहे. त्याच्यात एक 3-4 प्रकार आहेत. तर त्याच्यातला जो शेवटचा प्रकार आहे सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया, की पूर्ण वार आपली जी योनी मार्ग आहे त्याच्या वरच्या बाजूला सर्विक्सला अटॅच असतं आणि ह्याच्यात नॉर्मल प्रसूती होणं अशक्य असतं. ते समजा पहिल्या 2 प्रकारात असेल तर काळजी घेऊन नॉर्मल प्रसूती होऊ शकते. पण ह्या पेशंटला समजावून सांगायला लागतं की तू बेड रेस्ट घ्यायला लागेल, तुला थोडा जरी रक्तस्राव झाला तर तू डॉक्टरांना लगेच इन्फॉर्म करायचं, ॲडमिट व्हायचं. आणि ती समजा जॉब करत असेल हेवी तर तिनं थोडीशी रेस्ट घेऊन त्याप्रमाणे ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करतात डॉक्टर लोक. आणि साधारण एक 36 आठवडे पूर्ण झाल्यावर सिझेरियन सेक्शन प्रसूती, आणि ह्या सिझेरियन सेक्शनला पण तिचं बराच रक्तस्राव होणार असल्यामुळं रक्ताच्या बाटल्या रेडी ठेवाव्या लागतात. परत युरोलॉजिस्ट आणि दुसरे सर्जन लोक यांची मदत घेऊन आईचं कमीत कमी रक्तस्राव कसा होईल आणि अशा वेळी प्रसूती करावी की जेव्हा बाळ पण मॅच्युअर आहे आणि आईला पण कमी धोका आहे. अशा वेळेस प्रसूती करून आई आणि बाळ सुखरूप देतात आणि समजावून सांगतात तिला की पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पण ही शक्यता असू शकते, तर तिनं ती काळजी घ्यायला पाहिजे. खरं आहे, आमच्या प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांचं कार्य दिव्यच असतं, कारण दिव्यत्वाची प्रचितीच तिथं असते. आणि शेवटी पण नंतर म्हणतो पेशंट की तेथे कर माझे जुळती, पण असं म्हणणारे पेशंटसुद्धा कमीच झालेत आता. त्यामुळं आम्हालासुद्धा काही कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला काम करावं लागतं. त्यासाठीच आज आपण इथं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सर यांना आपण आमंत्रित केलं आहे. सरांना 1-2 प्रश्न आम्ही विचारू इच्छितो की सर, आम्ही जेव्हा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी आमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यावेळेला बऱ्याचदा त्या कात्रीत म्हणजे काही वेळेला आधार कार्ड खोटं घेऊन सुद्धा येतात
आणि अशा वेळेला आम्ही पॉक्सो अंतर्गत काय करायचं किंवा आता पुढं कशी स्टेप घ्यायची, तर या दोन्हीची जरा सांगड घालून आम्ही कसं काम करायचं याबद्दल थोडक्यात माहिती द्या. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर मिलिंद शाह, डॉक्टर रोहिणी देशपांडे आणि सर्व डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय चांगला विषय या ठिकाणी चर्चासत्रासाठी निवडला. खरं म्हणलं तर डॉक्टर, तुम्ही हुतात्मा स्मृती मंदिर घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये याचा अवेअरनेस क्रिएट करून जास्तीत जास्त महिलांना आणि पुरुषांनासुद्धा या अशा चर्चासत्राची माहिती कशी होईल हे पुढच्या वेळी थोडंसं आपण लक्ष देऊया. खरोखर डॉक्टरांना काम करत असताना मला वाटतं आपल्या MBBSमध्ये देखील सब्जेक्ट आहे की कोर्टात जाताना कशा प्रकारचे काय नॉर्म्स असतात किंवा जे बेसिक काही सेक्शन्स आहेत त्याचीसुद्धा मला वाटतं माहिती आपल्या अभ्यासक्रमामध्ये असते. आपण प्रश्न विचारला की पोक्सो कायद्यासंबंधी. पोक्सोचा अर्थच असा आहे की प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट. म्हणजे चाइल्ड म्हणजे चाइल्डची डेफिनेशन कायद्यामध्ये अशी केली आहे की बिलो 18 इयर्स, 18 वर्षाच्या आतील मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला त्या कायद्याप्रमाणे चाइल्ड म्हणायचं. आणि मग आपण आज पाहतो, नुकताच बदलापूरला देखील एक इन्सिडेंट झाला ज्याचे पडसाद राज्यभरामध्ये उमटले की जिथं शाळकरी मुलींवरती काही अत्याचार केला असा आरोप आहे. मग हे प्रमाण भारतातच नाही, राज्यातच नाही, तर जगामध्ये सगळीकडं वाढायला लागलं. आणि इंडियन पिनल कोड हा कुठं त्या बाबतीत कमी पडतो की काय, म्हणून केंद्र शासनानेच हे ठरवलं की अशा लहान मुलांच्या वरती अत्याचार होणाऱ्याच्या प्रतिबंध करण्यासाठी एक वेगळ्या कायद्याची तरतूद असली पाहिजे. आणि म्हणून केंद्र शासनाने 2012 साली हा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट हा आणला, तो पारित देखील केला. आपण विचारताय की आधार कार्डच ते त्याच्यावरती वय 18च्या पुढचं करून आणलं तर आम्ही काय करायचं. आता याला त्या आधार कार्डावर विश्वास ठेवणं, त्याचं झेरॉक्स ठेवणं किंवा बर्थडेथ सर्टिफिकेट असेल तर बर्थडेथ सर्टिफिकेट कॉर्पोरेशनला घेणं याच्याशिवाय काय मार्ग नाही आहे. कारण का वन हॅज टू बिलीव्ह द डॉक्युमेंट प्रोड्यूस बाय द पेशंट. त्यामुळं काळजी जास्तीत जास्त एवढीच घ्यायची की पेशंटचा आपल्या ओळखीचा आणखीन कोणी आहे का त्या भागातला, वन हू कॅन सर्टिफाय की आय नो द सेड पेशंट. परंतु आफ्टर ऑल इन अ कोर्ट ऑफ लॉ डॉक्युमेंट विल प्रिवेल अँड नॉट द वर्ड्स ऑफ द पर्टिक्युलर पर्सन. आणि त्यामुळं आधार कार्ड जो सरकार मान्य कागद आहे तो पुरावा होऊ शकतो. परंतु जास्त त्याच्यापुढं जाऊन काळजी घ्यायची असेल तर बर्थ सर्टिफिकेट हे कायद्याने जास्त ग्राह्य मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल बर्थ सर्टिफिकेट घेऊन कोणी फिरत नाही, अगदी मान्य आहे. परंतु आपल्याला काळजीच जर घ्यायची झाली तर बर्थ सर्टिफिकेटचे कॉर्पोरेशन म्हणून आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. खरंच खूप माझ्याकडं पण अशा बरेच केसेस डॉक्टरांच्या आलेल्या आहेत की पेशंटनीच वय कमी सांगितलं, आम्ही काय करणार वगैरे. परंतु त्या केसमध्ये आपण जास्तीत जास्त काळजी ही डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची जर घेतली तर मला असं वाटतं की कोर्ट ऑफ लॉमध्ये सुद्धा आपला स्टँड टिकायला हरकत नाही. अविवाहित एखादी मुलगी आली तर हे डॉक्युमेंट वगैरे मागणं होतं. परंतु जर विवाहित आले आणि जर मुलीचं वय कमी असेल तर, कारण खूपदा आधार कार्ड वगैरे मागितलं जात नाही कारण की आम्ही विवाहित आहोत म्हणून, नाही ते प्रोड्यूस करत नाही. मागायला पाहिजे. त्यामुळे मी सांगितलं की काळजी तर घेतली पाहिजे. कारण अल्टिमेटली यू माइट बी ड्रॅग्ड इन द कोर्ट ऑफ लॉ, असं होऊ नये म्हणून आपण विवाहित असो अविवाहित असो, ज्या वेळेला मेडिकल टर्मिनेशनसाठी एखादी केस येते त्यावेळेला ही काळजी आपण घ्यायलाच पाहिजे.
ॲक्च्युली हा अगदी उत्कृष्ट मुद्दा आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे तुम्हाला, की जेव्हा माझ्याकडे एखादी स्त्री येते, तिचं वय असेल 17, मुलगी म्हणजे, आणि तिला जेव्हा आमच्या लक्षात येतं की तिचं वय 17 आहे आणि ती काही संज्ञान नाही आहे आणि तिचं ऑलरेडी प्रेग्नन्सी असते किंवा लग्न झालेलं असतं, पण एक डॉक्टर म्हणून आम्हाला तर रिपोर्टिंग करावं लागतं पोलिसांना. हा ॲक्च्युली हा पोक्सोचा मध्ये अंतर्भूत असलेला प्रश्न आहे. पण त्यावेळेस त्या कुटुंबियांचं म्हणणं काय असतं माहिती आहे तुम्हाला, कित्येक वेळा हा प्रश्न आम्हाला कुटुंबियांनी टाकलेला पण आहे, की डॉक्टर ह्या मुलीचं लग्न झालं, त्या लग्नाच्या वेळेस एवढी माणसं सगळी आलेली होती, तो पुजारी होता, त्यांनी ते लग्न लावून दिलं, ह्यांनी कुणी इन्फॉर्म केलं नाही, तुम्हीच का करायचं? आणि अशा वेळेस आमची डॉक्टर मंडळीसुद्धा उद्विग्न होतात, की त्यांना असं वाटतं खरंच आहे की त्या सगळ्यांनी नाही इन्फॉर्म केलं आणि आम्ही मात्र तो वाईटपणा का घ्यावा. पण प्रत्येक घटकाची काही एक सामाजिक जबाबदारी असते आणि जेव्हा आपल्याला कायद्याची ही चौकट घालून दिलेली आहे त्याचं अवलंबन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही डॉक्टर मंडळी तो रोष पत्करून खरं तर पोलिसांना इन्फॉर्म करतो की असं असं त्या मुलीचं वय कमी आहे, त्यामुळे पुढची तुम्ही कार्यवाही केली पाहिजे. त्यासाठी मी पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा मीटिंग्स करतो की हे सगळं सुरळीत होणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज होतं काय की त्या डॉक्टरांवर रोष पत्करून समाजातली काही मंडळी त्या डॉक्टरांवर राग धरू शकतात आणि ते जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी पोलिसांना सुद्धा ह्या गोष्टी नीट समजावून सांगणं खूप गरजेचं असतं, जे आम्ही करतो. आणि त्यासाठी त्या ऑनलाईन रिपोर्टिंगची पण आम्ही व्यवस्था लवकरच सुरू करायच्या प्रयत्नात आहोत. थँक्यू सर. खरं तर प्रेग्नन्सी आता सरधोपट मार्गानं पुढं नेणं हा काळ आता बदलला आहे. उत्तमोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण तज्ज्ञांचे सल्ले घेऊ शकता आणि या उपचारांचा फायदा पेशंटला व्हावा ही इच्छा, त्यासाठीच आजचा हा शब्दप्रपंच होता. विवाहपूर्व आणि प्रसूतीपूर्व समुपदेशन हे अत्यंत आवश्यक आहे. गोंधळलेल्या मानसिकतेतून आता प्रत्येक जण बाहेर येणं खरोखर गरजेचं आहे. आज तज्ज्ञांनी आपल्याला खूप माहिती दिलेली आहे. गर्भावस्थेमध्ये माता आणि गर्भस्थ बालक जे असतं त्यांची भावनिक, शारीरिक आणि मानसिक ही तिन्ही अवस्था खरं तर डॉक्टरांनी आणि स्वतः त्या पेशंटनी इनिशिएटिव्ह घेऊन ह्या समजून घेतलं पाहिजे. आणि मातृत्व हे उत्कटतेनं अनुभवण्यासाठी आहे, असं गोंधळलेल्या अवस्थेत अनुभवण्यासाठी नाही आहे. त्यामुळं आपण जेव्हा या सगळ्याचा विचार करतो, आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आपल्या आजूबाजूला तज्ज्ञ आहेत, माहितींचा भडीमार आहे, पण योग्य माहिती तुमच्या पेशंटला कोण देतं अशा योग्य तज्ज्ञांकडं तुम्ही ॲप्रोच व्हा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या. आपल्या होणाऱ्या बाळाच्या व्यथा कमी करण्यासाठी खरं म्हणजे कथा हा शब्दातला जो हा शब्द जो आहे ना मराठीत, त्याचं मूळ आहे की रस. त्याचा जो अर्थ आहे कचा तो रस आहे. त्यामुळं आपल्या बाळाच्या ज्या कथा आहेत त्या रसपूर्ण व्हाव्यात का निरस व्हाव्यात यासाठी खरं आपणच जबाबदार असतो. आणि 2025च्या उंबरठ्यावर हाच एक संदेश असेल की अत्यंत सृजनाच्या उत्तमोत्तम रीतीसाठी आपण तयार होऊ. आणि आजच्या या परिसंवादाबद्दल या सर्व तज्ज्ञांनी विशेषतः थोबडे सरांनी सुद्धा अत्यंत उत्तम मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याबद्दल मी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर आणि आमची अखिल भारतीय यांच्यातर्फे आभार मानते. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा ॲक्च्युली मेसेज खरं तर सगळ्या समाजाला आम्हाला द्यायचं की त्यातनंही तुमच्या बाळामध्ये काही व्यंग निर्माण झालं तरी लगेच खचून जायचं कारण नाही. कारण हे शास्त्र एवढं प्रगत झालं आहे की पुढची होणारी संतती ती अव्यंग कशी होईल ह्यासाठी मी विविध प्रयोग अगदी करू इच्छितो. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये सगळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांना आम्ही सांगणार आहोत. एवढंच नव्हे तर ती गर्भजल परीक्षा असेल किंवा कधी वारेचा थोडासा तुकडा तपासायला घ्यायचा असेल ह्याची प्रात्यक्षिक आम्ही त्यांना शिकवणार आहोत मॅनिक्विनवर, ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा हा एक ॲक्च्युली आमचा उद्देश आहे. आणि स्पेशली तळागाळातल्या ज्या स्त्रिया असतील, स्पेशली लहान गावांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया असतील, तिथल्या तज्ज्ञांनासुद्धा ही चाचणी करता यावी ह्या दृष्टीने त्या 2 दिवसामध्ये मी ह्याचं प्रशिक्षण आम्ही सगळेजण त्यांना देणार आहोत. आणि मला खात्री आहे की त्याचा फायदा लाँग रनमध्ये सगळ्याच समाजाला होईल ह्याची मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. अतिशय माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक आजचं हे चर्चासत्र झालेलं आहे. या चर्चासत्रामुळे आपल्या सर्वांच्या ज्ञानात निश्चितच भर पडलेली आहे आणि विचारांना एक नवीन दिशा मिळाली आहे. विचार हो, जे इंडिव्हिज्युअल नसतील पण जनरलाइज तुम्हाला काही याबद्दल शंका असतील, संभ्रम असेल तर तुम्ही विचारू शकता.
हॅलो. खरं तर खूप महत्त्वाचा असा विषय आहे. बाळाची आणि आईने स्वतःची या दोन्हीची काळजी कशी घ्यावी आणि ते पण इतक्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या इथे मार्गदर्शनाखाली हा विषय आहे. एक कॉमन म्हणजे सगळं सांगितलं जातं की ट्रायमिस्टरमध्ये हे डिवाईड केलेलं आहे. जी काही प्रेग्नेन्सी फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड आणि थर्ड. तर मला असा एक प्रश्न विचारायचा होता की डॉक्टरकडे गेल्यावर ते म्हणतात की नाही आता फर्स्ट ट्रायमिस्टर नंतर अशी बदल होणार किंवा असं होणार. तर मला असं विचारायचं की त्या तिन्ही ट्रायमिस्टरमध्ये बेसिकली आईनी असे काही स्वतः म्हणजे सवयी म्हणा किंवा अशा काही बदल कराव्यात जेणेकरून तिचं जे बाळ आहे त्याचे रिपोर्ट्स असतील किंवा किंवा त्याची ग्रोथ असेल ती छान व्हावी. कारण डॉक्टरकडे गेले की ते गोळ्या देतात आणि त्या आपण घेतो आणि बेसिक जे घरातले वगैरे सांगतात की आता काय तुम्ही म्हणजे लोहयुक्त खावा किंवा हे वगैरे बी पी कमी किंवा बी पी लागू नये याच्यासाठी पण काही काही गोष्टी ते असे सांगतात. तर हे 3 ट्रायमिस्टर असे का डिवायडेड आहेत आणि त्याच्या प्रत्येकमध्ये आईनी काही म्हणजे प्रत्येक ट्रायमिस्टर बदलल्यानंतर आईनी काय वेगळी काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तो 3 महिन्याचा तिचा जो पिरियड आहे 9 महिन्यापर्यंत तो व्यवस्थित होईल आणि बाळ पण छान वाढेल. छान प्रश्न विचारलाय की हे ट्रायमेस्टर्स 3 ट्रायमेस्टर्स. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विशेषतः बायकांना काही उलट्यांचा त्रास होतो, काहींना चक्कर येते. मग ह्या अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडासा आहार जो असतो तो थोडासा हलका आहार किंवा ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा ड्राय टोस्ट वगैरे ह्या अशा गोष्टी आम्ही त्यांना जास्त घ्यायला सांगतो. कारण की मसालेदार गोष्टी घेतल्या किंवा इकडे तिकडे सारखं कुठेतरी बाहेर जंक फूड घेतलं तर ते त्यांना पचणार नाही. आणि म्हणून ही पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त काळजी. आणि इवन अदरवाईज ऑल्सो हा आहार जो असतो हा महिलांचा हा थोडासा म्हणजे सात्विक पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ताजं तयार केलेलं अन्न, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या, फळभाज्या, फळं, ड्रायफ्रूट्स वगैरे ह्याचा समावेश असावा. आणि जर ती नॉन व्हेजिटेरियन असेल तर शी कॅन ईट एग्स, चिकन वगैरे अशा गोष्टी. पण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एरवीच्या आपल्या आहारामधल्या त्या सगळ्यांचा समावेश होणं हे खूप गरजेचं आहे. आणि अशी एक आपल्याकडे एक समजूत आहे की प्रेग्नन्सी असेल तर डबल आहार करायला पाहिजे वगैरे. असं काही नाही आहे. तिला जेवढं जातं तेवढं तिला खाऊ दे. आणि मे बी शी कॅन टेक फ्रिक्वेंट मील्स. म्हणजे एकदाच जास्त खाण्यापेक्षा थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने 2-2, 3-3 तासांनी जर खाल्लं तर ते पचनशक्ती थोडीशी कमी झालेली असते प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यामुळे ती गोष्ट करायला पाहिजे. त्याबरोबरच कधी कधी त्यांना बद्धकोष्ठता पण असते कित्येकांना, कॉन्स्टिपेशन होतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा पालेभाज्यांचा जास्त त्याच्यामध्ये असला पाहिजे समावेश. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये हा असा उलट्यांचा आजार असतो. त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की काही गोळ्या वगैरे देतो. आणि कधी कधी त्या थोड्याशा म्हणजे टेन्शनमध्ये असतात कित्येक बायका. म्हणजे आता तुम्ही कसं म्हणालात की आता ह्या महिन्यामध्ये हे होतं, त्या महिन्यामध्ये बरंच काही असं यूट्यूबवर वगैरे वाचलेलं असतं. आणि त्याच्यामुळे आता आम्ही बघतोय की महिलांमध्ये एन्झायटी प्रेग्नन्सीबद्दल ही खूप झाली आहे. म्हणजे ज्या गोष्टी प्रॉबेबली त्यांना होणार पण नाही आहेत पण त्या गोष्टींची त्यांना भीती वाटते, असं आम्ही आता अनुभवतो. तर त्याच्यासाठी महिलांना असं एक सांगणं आहे की जर तुमची प्रेग्नन्सी डॉक्टर म्हणतात की चांगली प्रोग्रेस होते तर डोंट वरी, यू बी हॅपी. आणि जे नॅचरल कोर्समध्ये चालू आहे ते चालू द्यावं. आणि बाकीच्या ज्या गोळ्या वगैरे दिल्यास आणि टाईम टू टाईम हिमोग्लोबिन करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या भारतामध्ये पण हा ॲनिमिया हा खूप कॉमन आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टींची रिस्क वाढते. म्हणून तो एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे. आणि 2-3 ट्रायमेस्टरमध्ये कधी कधी BP वगैरे येतं. म्हणून आम्ही त्यांना जास्त फ्रिक्वेंटली बोलवतो. तुम्ही बघितलं असेल की पहिल्या 3 महिन्यामध्ये 1-1 महिन्यांनी बोलवतो, नंतर परत 1 महिन्यांनी, मग 7 महिने झाले की आम्ही 15-15 दिवसांनी बोलवतो, 9 महिने झाले की आम्ही 8-8 दिवसांनी बोलवतो. हे कशासाठी की कारण की त्यांच्या शरीरामध्ये होणारे जे चेंजेस आहेत आणि प्रेग्नन्सीला ॲडॅप्ट ह्या बायका कशा होत आहेत हे बघण्यासाठी आम्हाला त्यांची कधी कधी वारंवार तपासणी करावी लागते. आणि काय ज्या होणाऱ्या व्यथा आहेत त्या बघण्यासाठी सुद्धा काही ठराविक पिरियड्स असतात. म्हणून त्याप्रमाणे त्यांना बोलवलं जातं. थँक्यू मॅम. हे डॉक्टर अजित कुलकर्णी हे आपल्यातले खूप सिनियर खरं तर गायनॅकॉलॉजिस्ट आहेत
आणि ह्या विषयातला त्यांचा व्यासंग खरंच खूप दांडगा आहे. त्यामुळं तुमचा प्रश्न ऐकायला मला नक्की आवडेल. मी म्हणजे प्रश्न असं नाही, म्हणजे सगळ्यांच्या वतीने बऱ्याच लोकांच्या दृष्टीने एक दोन गोष्टी म्हणजे हायलाईट व्हाव्यात या दृष्टीने मी विचारतोय की कधी कधी फोन येतो की मुलाला मुली पसंत आहे, सगळं ओके आहे, पण दोघांचंही आमचं रक्तगट एकच आहे. मग एकच रक्तगट असलं की मग हे होईल ते होईल असं लोक म्हणतात. मग ब्लड ग्रुप सेम असेल तर लग्न करावं का किंवा करू नये असं एक बऱ्याच लोकांच्या मनात कल्पना असते. आणि दुसरं अजून एक म्हणजे आता बालविवाहाबद्दल आपण बोललो आणि अबोव 35 इयर्सचं प्रेग्नन्सीबद्दल बोललो, पण राईट एज फॉर फर्स्ट प्रेग्नन्सी ह्याच्यावर लोकांमध्ये जरा जास्त प्रसार व्हायला पाहिजे असं वाटतं. लोकांना जास्त सांगायला पाहिजे की बाबा फर्स्ट प्रेग्नन्सीसाठी राईट एज कुठला आहे. तर ते आपल्या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि लोकांच्या जे उपस्थित लोक आहेत त्यांनी पण सगळ्यांना सांगून राईट एज फॉर फर्स्ट प्रेग्नन्सी. येस, दोन्हीही मुद्दे अगदी महत्त्वाचे आहेत. कारण हा फोन अगदी खरंच आहे. आम्ही सगळे स्त्रीरोग तज्ज्ञ ह्या प्रश्नाला नेहमी सामोरे जातो. ग्रुप एक करू का नको करून, आम्ही त्यांना सांगतो अगदी करा. पण मगाशी डॉक्टर गौरींनी सांगितलं अगदी बरोबर आहे की उलट त्यापेक्षा प्री मॅरिटल काउन्सिलिंग किंवा विवाह झाल्यानंतर जे समुपदेशन करायचं असतं त्याचा ॲक्च्युली अंगीकार लोकांनी केला पाहिजे, ज्याच्यामध्ये मग छोट्या छोट्या टेस्ट असतात, पण त्या टेस्टद्वारा आम्हाला खूप गोष्टींचं आधीच आकलन होऊ शकतं. मगाशी डॉक्टर रोहिणींनी पण सांगितलं तुम्हाला की जनुकी काही दोष, तर थॅलॅसेमियासारखा आजार, त्याच्यामध्ये जर आई थॅलॅसेमिया मायनर असेल, वडील मायनर असतील तर बाळ मेजर थॅलॅसेमियाचं होऊ शकतं, ज्याच्या मग शरीरामध्ये रक्तच टिकत नाही. तर ह्या गोष्टींचा अवलंब खूप गरजेचा असतो. त्यामुळे ब्लड ग्रुप एक असेल तर काही बिघडत नाही. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असेल त्यालासुद्धा थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला ते RH आयसोइम्युनायझेशन टाळता येतं, ज्याची माहिती आपण ऐकली. आणि हा वयाचा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे, तो आपण लोकांना खरंच सांगणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर एक प्रश्नच ठेवला होता मुद्दाम त्यासाठी की खूप लवकर होणारं गरोदरपण आणि खूप उशीर होणारं गरोदरपण काही काही धोक्याने घेऊनच येतं. आणि त्याच्यामुळे राईट एज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही लोकांना नेहमी सांगतो 25 ते 30 या वयामध्ये खरं तर तुम्ही पहिली गर्भावस्था झाली तर सगळ्या दृष्टिकोनातनं म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातनं, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातनं सुद्धा ते बाळ त्याला नीट मोठं करणं जास्त सोपं पडतं. आता कसं झालेलं आहे, पण आता सरांनी सांगितलं 25 ते 30 हे राईट. खरं तर राईट हा प्रश्न रॉंग आहे. कारण कसं राईट एज प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. आता आपण मुलींना पण मुलांसारखंच वाढवतो आणि मेडिकलचं करिअर म्हटलं तर त्यांनी पहिल्यांदी प्री मेडिकल CET, त्याच्यानंतर नीट 2 वेळा असं देऊन जर का एखाद्या क्लिनिकल ब्रांचमध्ये PG करायला घेतलं तर त्यांचं वय साधारणपणे PG संपेपर्यंत अगदी सगळं योग्य रीतीने गेलं तर 26 वर्ष असू शकतं. एखादा अटेम्प्ट किंवा दुसरा अटेम्प्ट दिला तर PG कंप्लीट होईपर्यंत 29 वर्ष असू शकतं. आणि आत्ताच्या मुली ॲट ए टाईम 2 जबाबदाऱ्या घ्यायला नाराज आहेत. आमच्या वेळेस असं होतं की जेव्हा मी लग्न केलं तेव्हा मी हाऊसपोस्ट गायनेकची करून प्रेग्नंट राहिले, 6 महिने गॅप घेतला आणि पुढचं एज्युकेशन कंप्लीट केलं. आणि अशाच माझ्याबरोबरच्या बऱ्याच जणी होत्या. पण आता सध्या मुली त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करतात आणि मग हे करतात. हे मेडिकलचं झालं. इतर मुलींनी काही हरकत नाही 25 नंतर प्रेग्नंट राहिलं तर, किंवा मग त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना सपोर्ट करावं की जेव्हा त्या प्री एंट्रन्स टेस्ट देत आहेत, 1 वर्षाचा गॅप घेत आहेत, तेव्हा त्यांनी एखादं बाळ होऊ दिलं तर चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे नमस्कार, मी डॉक्टर रुचा कुलकर्णी. आपण सध्या बघतोय की PCODचे पेशंट्स खूप वाढलेले आहेत. तर PCOD असताना ती मुलगी प्रेग्नंट राहते तर त्याचा गर्भावर काय परिणाम होतो आणि अशा मुलींनी आधी आणि तेव्हा काय काळजी घ्यायला हवी आहे? या PCODची मोठी गंमत झाली खरं तर, कारण तो शब्द इतका कॉमन झाला आपल्या समाजामध्ये. PCOD म्हणलं की सगळं घाबरणं होतं. एक खूप छान छोटीशी कथा सांगतो. माझ्याकडे एक वकिलीनबाई आल्या होत्या आणि त्याच्या वकिलीनबाईंची आई नर्स होती आणि PCOD म्हणलं की तिने सांगितलं, डिक्लेअर करून टाकलं मी काय लग्न करणार नाही कारण PCODमध्ये मुलंच होत नाहीत. ही गैरसमजूत. आणि गैरसमजूत का दिली तर केवळ हे यूट्यूब किंवा बाकीच्या चॅनलमधून वाचल्यानंतर.
काउन्सिलिंग केलं, त्या मुलीचं लगेच लग्नही झालं आणि पहिल्याच वर्षामध्ये तिला बेबी पण झालं. पण त्यावेळेस मी तिला तेच सांगितलं, हे समुपदेशन तू आता लोकांसाठी कर, कारण तू एका मोठ्या पदावर आहे. इव्हेंच्युअली तिने जजची पण परीक्षा दिली, ती जज पण झाली. पण मला केवढा मोठा गैरसमज मनी ठेवून तू लग्नाला नकार देत होतीस. तर असं काही असतंच असं नाही. काही स्त्रियांना गर्भधारणेला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते PCODमध्ये, पण त्याला अगदी सहजी उपाय उपलब्ध आहेत ज्याचा आपण अवलंब करू शकतो. मात्र प्रेग्नन्सी राहिल्यानंतर अशा मुलींना BP वाढायची शक्यता जास्त असते किंवा डायबिटीस व्हायची शक्यता जास्त असते. पण त्याचासुद्धा सगळे स्त्रीरोगतज्ञ मनी विचार करून उपाययोजना त्यासाठी करत असतात. त्यामुळे त्याचं खूप बहु करणं गरजेचं नसतं. त्याचे जे कॉस्मॅटिक कन्सर्न्स आहेत त्याचा खरं तर जास्त विचार केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे जे शरीरामध्ये बदल होतात त्याचा विचार केला पाहिजे. किंवा खूप वय मोठं झालं तर ते इस्ट्रोजन नावाच्या द्रव्याचा मारा होऊन एन्डोमेट्रियमचा कॅन्सर होऊ शकतो, ह्याचा तिने मनात विचार केला पाहिजे. पण त्याचा खूप बहु करावा असं खरंच नाही आहे. आणि प्रत्येक वेळी ते डायग्नोसिस जे केलेलं आहे ते करेक्ट असेल ह्याची काही अशी खात्री देता येत नाही. त्यामुळं गडबड करून लगेच PCO म्हणून घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे. थँक्यू सर. आता या चर्चासत्रानंतर सर्वात गोड भाग म्हणजे सत्कार समारंभ. ॲडव्होकेट मिलिंद थोपडे सर त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आमच्या या कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद शहा सर यांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा तुम्ही. सोलापूर स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर नीता घाटे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर मिलिंद शहा सरांचा सत्कार करावा. डॉक्टर रोहिणी देशपांडे मॅडमनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून श्रोत्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. म्हणून मी अध्यक्षा डॉक्टर घाटे मॅडमना विनंती करते की त्यांनी रोहिणी देशपांडे मॅडमचा सत्कार करावा. डॉक्टर गौरी कहाते मॅडमनी या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केलं आहे. म्हणून मी डॉक्टर मिलिंद शहा सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर गौरी कहाते मॅडमचं सत्कार करावा. अध्यक्षा डॉक्टर नीता घाटे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर मोनिका उंबरदन मॅडमचा सत्कार करावा. डॉक्टर मोनिका मॅडमनी अथक परिश्रम घेतले आहेत ह्या कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी. डॉक्टर मिलिंद शहा सरांना मी विनंती करते की आमचे ट्रेजरर डॉक्टर चंद्रकांत जाधव सरांचा सत्कार करावा. हे सगळं ॲक्च्युली सगळी तारेवरची कसरत करायला खूप छान सचिवा पण लागते. त्यामुळे डॉक्टर अमृता कुमटेकर तिचाही सत्कार आपण करूयात. मी डॉक्टर नीताने विनंती करतो. हे 3 दिवसाचं जे आमचं काम चालणार आहे हे सगळं यूट्यूबवर फेसबुकवर प्रसारित करणं, ही ऑडिओ व्हिज्युअलची कसरत करणं हे सुद्धा नक्कीच जिकिरीचं काम आहे. किंबहुना मला नेहमी समेंद्रचं कौतुक वाटतं की आमच्या इंटरनॅशनल मीटिंगसुद्धा तो इतक्या लिलया करतो, 2-2 तास तो आमच्याबरोबर असतो आणि ते सुद्धा अगदी निरीच्छपणे, कुठलीही त्याला असं काही त्याच्यामध्ये अहंभाव नसतो. समेंद्र, तुमचाही सत्कार आम्ही करू इच्छितो.
डॉक्टर मिलिंद शाह सरांना मी विनंती करते की अध्यक्षा डॉक्टर नीता घाटे मॅडम यांचाही सत्कार करावा. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि सर्व श्रोत्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते.